पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। दादा, तू दुखावलंयस तिला। मी? हो। हे बघ, मी जे केलंय ते बरोबर आहे। मी तिला अजिबात दुखावलेलं नाही। हे ऑफिस आहे, ही इमोशनल होण्याची जागा नाही आहे। आणि जर ती इमोशनल होते तर तो तिचा प्रॉब्लेम आहे। आद्या, ती माझी एम्प्लॉय नाहीये, ती आद्या फॅशन वर्ल्डची एम्प्लॉई आहे। सार्थकने तिला अपॉइंट केलं। मी यासाठीच मुलींना अपॉइंट करत नाही, कारण त्यांना लहानचं कारण पण पुरेसं असतं रडण्यासाठी। आणि तिचा वाद माझ्याशी होता ना, मग रिझाईन करणं हा मूर्खपणा नाहीये का? हे बघ, वाच बघ, यात कुठे लिहिलंय का की राजीनाम्याचं कारण मी तिला दुखावलंय असं आहे? दादा, तू ना समजून घेत नाहीयेस। अगं पण समजून घेणार का काय आहे? तू आम्हा मुलींना नाही समजू शकत। आम्ही सहसा कोणाला दुखावत नाही, आणि दुखावल्या गेलो ना तर मग व्यक्त व्हायला मागे पुढे बघत नाही। म्हणजे तू स्वतःला त्या अमूल्याच्या जागी बघतेस? बघणारच दादा। जेव्हा तू मुलींबद्दल स्टेटमेंट करतोस ना, जसं काही ते युनिव्हर्सल ट्रूथ आहे, तेव्हा ते मला लागणारच ना। मी पण मुलगीच आहे। मग तू जर त्या अमूल्याच्या जागी असतीस तर तू ही असंच वागली असतीस? मी तिच्यापेक्षा जास्त रिॲक्ट झाले असते। मी खूप भडकले असते दादा, मी खूप रडले असते, खूप गोंधळ घातला असता। दादा, तुला अमूल्याचं वेगळे पण माहितीये? सिच्युएशन कशीही असली ना, ती ना तिच्यातून स्वतःला लवकर सावरून घेते। मी बघितलं ना माझ्या लग्नात, सारिका किती वाईट वागली तिच्याशी, पण अमूल्याने तिची पायरी सोडली नाही। तू बघितलंयस हे, पण तू ऍक्सेप्ट नाही करणार दादा। अरे, तिच्या जागी दुसरी कोणतीही मुलगी असती ना तरी तिने हंगामा केला असता, तुला बदनाम सुद्धा केलं असतं माहितीये। तू जेंडर बायस्ड आहेस अशा काहीतरी पोस्ट टाकल्या असत्या, पण अमूल्या तशी नाहीये। हा, ती बडबडी आहे थोडी, पण खूप समजूतदार आहे। इतकी समज आहे ना तिला, मग ती जॉब का सोडते? कारण सांगू? ऐकशील? हा, ऐकतो। सेल्फ रिस्पेक्ट। हे त्या लक्षात येत आहे माझ्या। काय आहे, आपल्या मनात जी भीती असते ना, त्याचे दोन प्रकार असतात। एक म्हणजे अचानक आपल्या समोर वाघ आला की आपण घाबरतोस ना, भीती वाटते आपल्याला। ही झाली स्वाभाविक भीती, है ना? बस 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 बस। हो। हा। आणि दुसरी भीती म्हणजे काल्पनिक भीती असते। म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्ही एखाद्या लिफ्टमधनं जात आहे आणि अचानक लिफ्ट बंदच पडली किंवा सगळे लाईट्स गेले, सगळे असा गुडूप अंधार झाला, तर आपल्याला लगेच घाम फुटतो ना। म्हणजे अंधाऱ्या बंद जागेची आपल्याला भीती वाटते। अहो, पण अण्णा, ती काल्पनिक भीती नसते। नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण तरी मी अजून तुम्हाला या आजाराचं नाव सांगितलेलं नाहीये। ते ऐकलत ना तर तुमच्या मनात एक वेगळीच भीती निर्माण होईल। क्लॉस्ट्रोफोबिया। हा, करेक्ट। बघा, तिला बरोबर नाव माहिती आहे, क्लॉस्ट्रोफोबिया। जरा उच्चाराला अवघड नाव आहे, पण समजायला अगदी सोपं आहे। तर तुमच्या मनात ही जी काल्पनिक भीती आहे ना, तीच तुमच्या आजाराचं मूळ कारण आहे। तर यासाठी तुम्हाला एका वेगळ्या डॉक्टरकडे जावं लागेल, सायकॅट्रिस्टकडे। मानसोपचार तज्ञ। बरोबर, मानसोपचार तज्ञाकडे जावं लागेल। तो तुमच्या या रोगाचं अचूक निदान करेल आणि मग तुमच्यावर उपचार करेल। म्हणजे गोळ्या खाल्ली की भीती जाणार?
नाही 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 नाही, नुसत्या गोळ्या खाऊन ही भीती जाणार नाही. तो तुम्हाला काउन्सिलरकडे पाठवेल. मग काउन्सिलर तुमच्या या भीतीचं मूळ कारण शोधेल. मी तुम्हाला माझंच उदाहरण देतो ना. तुम्हाला सांगतो, माझ्या मनात ना लहानपणापासून पाण्याची प्रचंड भीती होती. म्हणजे का ते मला काही कळायचं नाही, समजायचं नाही. पण मग पुढे मी मेडिकलला गेल्यानंतर मी एका थेरपीला गेलो, इनर चाइल्ड थेरपी. आणि तिथे माझ्या मनाची खिडकी उघडली. म्हणजे लहानपणी मी एकदा विहिरीत पडलो होतो. म्हणजे बघा, बोलता बोलता माझ्या मनाच्या कोपऱ्यात दडलेली ही लहानपणीची आठवण अचानक एकदम बाहेर आली. आणि मग डॉक्टरचं काम सोपं झालं एकदम. ते माझ्यातल्या लहान मुलाशी बोलले. ते म्हणाले की तू काय आता लहान नाही, सिट्सोवर तू मोठा झालायस, आता कसली भीती. बस त्याच्यानंतर मग मी पोहायला देखील शिकलो. गेली माझी भीती. अच्छा, असं आहे का ते? हा, मग मला पण चिठ्ठी लिहून द्या, मी पण जातो त्या डॉक्टरांकडे. हा. काय काय आजार निघालेत ना हल्ली. मी तुम्हाला चिठ्ठी लिहून देतो, डॉक्टरना जाऊन भेटा. हा, ते तुम्हाला अपॉइंटमेंट देतील. मग अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही जा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, त्यांना जाऊन भेटा. हा अण्णा, हा, तुमची फीस? नाही ठीक आहे, ठीक. आधी छान बरं वाटू दे तुम्हाला, मग घेऊ आपण काय ते. धन्यवाद अण्णा, येतो मी. या. अण्णा, हा, काय का तुला काय आज अचानक लवकर सुट्टी मिळाली? नाही ते मी काय? मी राजीनामा देऊन आले. अरे बापरे, काय मंत्रीपदाचा? हा? अरे काय, तू आत्ता जॉईन झाली होतीस आणि लगेच राजीनामा? काय भानगड काय? अण्णा, माझी खूप घुसमट व्हायची त्या ऑफिसमध्ये. मला ना असं सफोकेट व्हायचं. तो आता पेशंट गेला ना, त्याला कसं वाटतं, म्हणजे एकदम क्लॉस्ट्रोफोबिक वाटायचं मला तिथे. मग जिथे आपल्या मनाला कोंडल्यासारखं वाटत असेल तिथे कशाला करायची नोकरी? अगं पण बाळा, तुझ्या सार्थक दादाची अडचण होईल. नाही होणार. मी वहिनीला सांगून आलीये आणि दादा नेमकं ते चेन्नईला गेलाय कामानिमित्त. पण तो चेन्नईवरनं आला की मी लगेच बोलेन त्याच्याशी. पण अण्णा, खरंच सांगते, मला खूप मोकळं वाटतंय. बंद लिफ्टचा दरवाजा उघडावा ना, अगदी तसं. आता मी रोज क्लिनिकला येऊ शकेन. आता मी पुन्हा माझ्या छोट्या पेशंट्सना भेटेन, तुमच्या बरोबर शिकेन आणि मेडिकलच्या एंट्रन्स एक्झामची तयारी करेन. काय झालं अण्णा, तुम्ही असे का बघताय? अमूल्य, हे जे पांढरे झालेत ना केस, जे तू नेहमी काळे करायला धडपडतेस, ते उन्हात पांढरे झालेले नाहीयेत. माझ्या पेशंटचा नुसता चेहरा बघून मी त्याच्या रोगाचं अचूक निदान करता येतं. करू शकतो ना? माझ्या मुलीच्या मनात नेमकं काय चाललंय हे कळू शकत नाही मला. काय अण्णा, नाही, असं खरंच काही नाहीये. आय एम ऑल राईट. बरं अण्णा, मी जाऊन ना माझ्या लहान पेशंट्सना भेटून येते. हो, किती दिवस झाले त्यांना भेटलेच नाहीये. मी आलेच त्यांना भेटून. नक्कीच लपवतंय काहीतरी. हरकत नाही, सांगेल आज न उद्या सांगेल. पप्पा, मला तुमच्याशी बोलायचंय. मला माहितीये तुला काय बोलायचं ते. तुम्हाला माहितीये तरी पण तुम्ही. ज्यूस. बच्चा, तू घेणार आहेस? नकोय. अगं राहू द्या, तुम्ही बसा.
मग काय म्हणते भाचीच्या लग्नाची तयारी? गाडी कुठे अडली आहे? ते अण्णा काय आम्हाला फोन करत नाहीत. म्हटलं तुम्हाला माहिती असेल. मी काय म्हणतो, साखरपुड्याचं राहू द्या आता, डायरेक्ट लग्नाचा बार उडवून द्या म्हणावं. साखरपुड्याचा खर्च परवडला नाहीये त्यांना. लग्न कुठून करणार म्हणून पुढे ढकलत असतील. एवढा गोल्ड मेडलिस्ट माणूस, स्त्री रोग स्पेशालिस्ट. पप्पा, गायनॅक म्हणतात त्याला. तेच ते. मस्त सिझर करायचं, नोटा छापायच्या. आपल्या वराडात काही बाळंतिणींची कमी आहे का? 2-3 बंगले झाले असते आतापर्यंत. नाही, हे बसलेत 50-70 रुपयात पेशंट तपासत. आम्ही राजकारण करतो पण सेवा फुकट नाही करत कोणाची. नाहीतर हे अण्णा सेवा परमो धर्म करत बसलेत. बडवाईक, तुम्ही हे असं सगळं बोलताना म्हणून मला सुमनकडे घेऊन जाताना भीतीच वाटते. स्पष्ट बोलतो. राहू दे, तुम्हाला नाहीच पटायचं ते. आपल्या भाचीचं लग्न आहे. काय तोला मुलाने व्हायला हवं. तुम्ही स्वतः लक्ष घाला त्यात. काय हवं काय नको ते बघा. काय लागलं तर आम्ही आहो. काय पण आपल्याकडून सुमन मदत घेणार आहे का? अहो, ते नाहीच घेणार, पण आपलं काम आहे ना विचारायचं. आणि कसं आहे, उद्या त्या लग्नात आम्ही जाणार म्हणजे आमचे पाहुणे पण येणार नाही का? हे बघा, तुम्ही मावशी आहात, तुम्ही पुढाकार घ्या. काय हवं काय नको ते बघा. साखरपुडा लांबणीवर पडला हरकत नाही, पण आता लग्न लांबणीवर पडलं तर 1000 तोंड आणि 1000 गोष्टी होतील. त्यात आपलं वराड. नको त्या गोष्टींना पेव फुटायला वेळ लागायचा नाही. नाही, तुम्ही बोलताय ते पटतंय मला. मी असं करते, मी सुमनला फोन करते आणि कधी भेटायला येऊ ते विचारते. माझा फोन, ओ गॉड, माझा फोन रूम मध्ये राहिलाय. मी आलेच कॉल करून. पप्पा, थँक्यू सो मच. हो, पण जरा धीराने घे बेटा. आधी मला आरतीच्या लग्नाचं घोडं दामटू दे. मग आहेच तुझं आणि विक्रांत वानखेडेचं लग्न. पण हा, जरा सांभाळून. रागावर कंट्रोल नाहीये तुझा. डोक्यावर ना बर्फ ठेवायचा, शांत राहायचं. काहीतरी घोळ घालशील नाही तर परत आणि मला ते निस्तरत बसावे लागतील. डोंट वरी पप्पा. थँक्यू. कॉफी. थँक्यू. बरं झालं तू राजीनामा दिलास. पण सार्थक दादा, त्याला फोन केलास का? नाही. का? अगं, भाऊ येतो ताई. त्याने जर मला फोर्स केला असतं तर मी नाही म्हणाले नसते. आणि मला त्या वेदांच्या ऑफिसमध्ये ना पाऊल सुद्धा ठेवायचं नाही. आणि आद्या वहिनी, तिला मी समजावून सांगितलंय. म्हणजे सगळंच सांगितलंय. सगळं? हे बघ ताई, दुसरा काहीच पर्याय नव्हता. विक्रांतने सगळं काही तिला आधीच सांगितलंय. त्याला तू आवडतेस, त्याचं तुझ्यावर प्रेम आहे, सगळं. आता हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस, काही होणार नाही. आणि तो विक्रांतचा चॅप्टर ना आता इथेच समाप्त. पण सार्थक दादाला वाटेल ना की मी एवढा विरोध पत्करून तुला हा जॉब दिला आणि तू तो सोडून दिलास. मी सांगेन त्याला. पण ताई, मी खरंच सांगते, मी वेदांच्या ऑफिसमध्ये काम नाही करू शकत. मी हा जॉब 2 कारणांसाठी घेतला होता. पहिलं, नवीन कामाचा अनुभव मिळेल.
आणि दुसरं थोडेफार पैसे हाती लागतील जे आपल्याच कामी येतील. पण ताई, अगं तुलाही माहितीये की फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करणं माझं पॅशन कधीच नव्हतं. माझं पॅशन मेडिसिन. मला डॉक्टर व्हायचं. मग मी का माझा वेळ त्या जीवाचा चिवचिवाट ऐकण्यात घालवू? त्यापेक्षा मी मेडिकल एंट्रन्स एक्झामची तयारी करेन आणि अण्णांसोबत रोज क्लिनिकला जाऊन प्रॅक्टिकल नॉलेज घेत राहीन. अमूल्या, तू आहेस माझी लहान बहीण, पण तुझ्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. शाबास. बऱ्याच दिवसांनी पटवर्धन आले होते क्लिनिकला. बर, बरी आहे ना त्यांची तब्येत? हा, सहजच आले होते. चला चला चला, कुल्फी टाइम, कुल्फी टाइम, कुल्फी टाइम. अजून आहे ना ग? हो, भरपूर आहे. भरपूर. बडकस चौकातली कुल्फी भरपूर खायची. अण्णा, ताईचं लग्न ठरल्यापासून ना रोज कुल्फी आणता तू. मग त्यालाही काही कारण आहे. हा, पण ते मी सांगणार नाही. सिक्रेट आहे. सिक्रेट? कसलं सिक्रेट? अण्णा, आम्हाला पण सांगा ना. तू तरी सांग नाही. ए, मला नाही माहित बाई, तुम्ही यांनाच विचारा. अण्णा सांगा ना. आपण का सांगायचं? जर आपल्या मुली जर काही सिक्रेट ठेवू शकत असतील तर मग आपण का नाही ठेवायचं? आम्ही काय सिक्रेट ठेवलंय? अगं, ते जर मला माहिती असतं तर मग ते सिक्रेट राहिलं असतं का? काय, काही गोष्टी जर माहीत नसतील पण त्या आहेत याची जर कुणकुण लागली तर मग ओळखायचं काहीतरी आहे मनात नक्कीच. अहो, तुम्ही कोड्यात का बोलताय? नाही, आपल्या मुली आता मोठ्या झाल्या आहेत हे लक्षात येत आहे का तुमच्या? हो, अर्थातच. म्हणूनच आरतीचं लग्न झालं की अमूल्याचं लग्न लावूया. आई, मुली मोठ्या झाल्या त्याचा एवढाच अर्थ घेतलात तुम्ही. मला असं म्हणायचंय की मुली मोठ्या झाल्या की एखाद्या कोड्यासारख्या वाटायला लागतात आणि त्यांच्या मनात नेमकं काय चालू आहे हे आपण ओळखू शकू की नाही म्हणजे कधी कधी मनात शंका येते. हे बघा, माझ्यापासून या दोघीही काहीही लपवत नाही आणि आरती तर कधीच कोड्यात बोलत नाही. उलट मला विचारूनच सगळं करते. नाही, मान्य आहे, अगदीच मान्य आहे. नाही, आपल्या दोन्ही मुली आपल्या अजिबात शब्दाबाहेर नाही आहेत. पण काय, मुलं मुली मोठ्या झाल्या ना की त्यांचं असं एक खाजगी आयुष्य सुरू होतं. त्यांना असं वाटतं की काही गोष्टी त्यांनी परस्पर ठरवल्या, आपल्याला विचारलंच नाही तरी चालेल. अण्णा, असं का म्हणताय तुम्ही? मी आईला सुद्धा सांगितलं की मी नोकरी सोडली. तुम्ही क्लिनिक मध्ये सुद्धा असे कोड्यातच बोलत होता. काय झालंय? नाही, काही झालं असं काही नाही, पण काही होण्याआधीच मी आपलं जस्ट विचारलं. कसं आहे अमूल्य, डॉक्टरचं काम काय फक्त पेशंट आजारी पडला की लगेच द्या गोळ्या एवढंच नसतं काही. त्याला जर आधीच चाहूल लागली ना तर तो पेशंटशी मोकळेपणाने बोलतो. आणि जर पेशंटची इच्छा असेल तर. कसं आहे, स्टेथोस्कोप घेऊन जेव्हा डॉक्टर पेशंटच्या हृदयाचे ठोके मोजत असतो ना तेव्हा तो त्याच्या चेहऱ्याकडेही बघत असतो. नुसता चेहरा बघून त्याला कळतं की काय नेमकं काय झालंय ते. पण इथे माझ्याच मुली ज्यांना मी लहानाचं मोठं केलंय त्यांच्या मनात काय चाललंय नेमकं ते मी काय ओळखू शकत नाहीये. अण्णा, हो खरंच असं काही नाहीये. काही नाहीये ना? मग ठीक आहे, तसं नसेल तर काय मग काळजी करण्याचं काही कारणच नाही. फक्त वडील म्हणून एक सल्ला देतोय. काय एखादी गोष्ट तुम्हाला जर आत्ता सांगायची नसेल
आणखीन काही दिवसांनी सांगू असं जर वाटत असेल काही हरकत नाही. फक्त इतकाही उशीर करू नका की गोष्टी माझ्याही हाताबाहेर जातील आणि मग मला त्याच्यावरती कुठली उपाययोजना करताच येणार नाही, है ना? कुणी मला कळेल असं काही बोलेल का? काही नाही हो. नाही, खरंच काळजी करण्यासारखं काही नाही आहे. नाडीच्या प्रत्येक ठोक्यावर ना माझं अगदी बारीक लक्ष आहे. हा, ठोका जरा जरी चुकला तरी मी लगेच देणार औषध. अण्णा या काही झालं की बापले की एकत्र येता आणि मला एकटीला पाडता. मी जातेच कशी. नेहमीच आहे तुमचं. काही नाही.